चला तर मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर परत एकदा आलो मी. तर हम्म, तर आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं की दूरदर्शनचं जे महत्त्व आहे, जे काय जे की आवड होती, ते मला तुम्हाला काही सांगायचं होतं त्याविषयी. तर कारण ते आत्ताच्या पिढीला की आता जनरेशनला काय माहीत नाही दूरदर्शन काय होतं काय नाही ते. त्याच्यामुळे जरासं त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचावं, त्यांना कळावं की आमच्या टायमाला काय काय ह्यांच्या आई बापाला विचारावं लागतं की त्या टायमाला त्यांच्या कोणत्या प्रकारे आवड होती त्या गोष्टीची. काय नाही ते डिश अँटिना वगैरे जे काय होतं ते तुम्हाला त्याविषयी आपण बोलू. तर न काही वेळ घालवता तर व्हिडिओ स्टार्ट करू आपण. चला तर मित्रांनो, तर फक्त मला एवढं सांगायचं होतं की दूरदर्शन जे आहे, जे प्लॅटफॉर्म होतं ज्या ज्या त्या टायमाला जे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होत्या ना आपल्यामध्ये, तर त्याच्याविषयी ते होतं. तर तर माहिती आहे का, तर सुरुवातीला सांगतो तुम्हाला. सुरुवातीला ना आमच्या घरात पहिले टी व्ही नव्हती. मग पप्पानं काय केले, काही पैसे वगैरेचे जुगाड करून तर एक ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आणला होता. जे की आमचा पहिला टी व्ही होता ते. जेव्हा आम्ही पहिल्या वेळेस नांदेडला राहायला आलो होतो, पप्पाने एकदा टी व्ही आणला होता. कोणता ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता ते. कोणत्या तरी कंपनीचा होता यार, काय लक्षात नाही माझ्या. तर ते टी व्ही होता. तर आम्ही ते आता आम्हाला आता टी व्ही घेतली, पण आम्हाला ना ते हे नव्हतं, काय म्हणतात त्याला, तर ते चॅनल कशी आणा. तर पहिले ना काय असायचं माहिती आहे, अँटिना असायचे. तुम्हाला आठवते का अँटिना म्हणजे काय? तर सगळ्यात तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं इथं. तर ते अँटिना आहेत. त्याच्यामध्ये कसे एक सिल्वर कलरचे असे एक हे असतात, अँटिना असते ते. त्याला आपण दोन वायर कनेक्ट करून मग ते एक दूरदर्शन जे काय ते हे होतं ना, काय म्हणतात त्याला, रेडिओसारखं राहतं ना ते, काय म्हणतात फ्रिक्वेन्सी पकडते तसं ते असते दूरदर्शनचं. ह्याच्यामुळं आम्ही दूरदर्शन ते लागायचं. ते पहिले आपल्या इथं आपल्या आपल्या मराठवाड्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं ते. तर बाकी कुठं होतं काय मला लक्षात नाही. आमच्या इथं सांगतो मी, कारण आमच्या नांदेडमध्ये होतं, नांदेडच्या ठिकाणी होतं. आता त्याची काय फ्रिक्वेन्सी असेल त्यांनी ती पकडली, मग त्याच्यामुळे आम्हाला दूरदर्शन टी व्ही त्या आम्हाला बघायला भेटली. तर आम्ही ते म्हणजे आता फर्स्ट टाइम टी व्ही, आता बघा ना तुम्ही, फर्स्ट टाइम टी व्ही घेतली, मग आम्ही एवढ्या आवडीनं बघायचो ना, काय सांगू तुम्हाला. त्या टायमाला ना, आता जे कोणते सिरियल ते सिरियल तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये, बघा तुम्ही. इथं दिसत असेल तुम्हाला ते सिरियल आहेत. तर त्याच्यामध्ये पहिले ना, पहिले आता आणि हे सांगतो, पहिले रात्री 12 वाजता मूवी लागायची. 12 वाजता, विचार करा तुम्ही, 12 वाजता. आपण तरी आत्ता मन केलं तर डायरेक्ट ऑनलाईन करून बघू शकतो आपण, पण त्या टायमाला 12 वाजता मूवी लागायची, माहिती आहे का, 12 वाजता. तर तर काय करायचे आता. आता दिवसभर तर सगळे पप्पा आई ते सगळे बसत होते रात्री. तर तर आम्ही दिवसभर घरी असायचो लहानपणी. मला मी दिदी राहायचो घरी. तर ना तर आम्ही दिवसभर ते खाली ते पहिले सबटायटल होते की या टायमाला ही मूवी लागायची. तर त्या टायमाला ना कोणती तरी लागली होती यार, भूतनाथ का, आय थिंक भूतनाथ. दुसरी कोणती होती यार, काय लक्षात नाही आहे माझ्या. पण तरी तरी मी मी विचार करून मी व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला. तर तर ती मूवी लागायची. तर आम्ही दिवसभर तिथे एक्सायटेड असायची की हां, रात्री आता मूवी बघायची आम्हाला. आता रात्री बघायची, रात्री कसं बी करून जागे राहायचं आणि बघायचं. मग 100% आम्हाला जेवण केले की 9-10ला झोप लागून जायची. मग त्याच्यामुळं मग नंतर ते हां हां हां, आलं लक्षात आलं, बाल गणेश म्हणून होती बघा. ते म्हणतो का ते, बघा ना तुम्ही कधी मिमिस वगैरे आले असते ते, ओ माय फ्रेंड गणेशा तुम रहिना साथ हमेशा. ते ते एक ते एक होता, ते कॅरेक्टर होता, त्याने ते आपल्या गणपतीला बोलवायचा. तर ते हां, ती मूवी लागायची. तर एवढी मज्जा यायची. मग नंतर आम्ही ते बघायसाठी एक्सायटेड, एवढे एक्सायटेड की आम्हाला ती बघायचीच, कोणत्या हातीत बघायची. तर तर ना मग आम्ही रात्री काय केलं, तर रात्री सगळे झोपले होते. मग नंतर आता आई बापा ते, आता त्यांनी, आता त्यांना झोप लागत नव्हती लवकर. त्याच्यामुळं रात्री मला आठवते जसं लहानपणी होतं मी, आम्ही पहिले तिकडे राहायचो. तर संभाजीनगरला राहायचो. संभाजीनगर म्हणजे आमच्याकडे एरिया होता, नगर होतं एक संभाजीनगर, तिकडे राहायचो आम्ही. तर त्या टायमाला ना पप्पांना ना आम्हाला रात्री 12 वाजता उठून दिलं, माहिती आहे का. 12 वाजता उठून दिलं आणि ती मूवी बघायला लागली. आता झोपेतून आम्ही डोळे असे करून बघत होतो. पण मला काय जरा जरा असं गोष्ट आठवते, ज्यावेळेस की ते ते मारत होता त्याला, तेव्हा तेवढं बघलं मी. बाकी मग काय आता माझ्या लक्षात नाही तेवढं. तर ती आवड असायची. म्हणजे आईबापाचं प्रेम होतं की माझं लेकरू ते बघायसाठी दिवसभर त्यानं हे केलं, मग रात्री ते लगेच झोपी गेलं. मग त्याचे ते, मग त्याने आम्हाला उठून दाखवले, मग आम्ही बघलं. मग त्याच्यानंतर काय झालं की आणि हे एक आणि लास्ट म्हणजे तर आम्ही ते हे बघायचो यार, ते काय म्हणतात त्याला, अरे यार, नाही नाही,
ते आता काय यार, त्या टायमाचं काय लक्षात येणं झालं माझ्या. तरी मी विचार करून ते सर्च यूज करून तुम्हाला दाखवा, मी ते तुम्ही बघा. ते शक्तिमान एक लागायचं यार मित्रांनो. शक्तिमान त्या टायमाला आमचा एक हिरो होता, हिरो. विचार करा ना, शक्तिमान ते मस्त ते गोल फिरून येत होता. हां, आणि वाच सगळं एवढं बघायचो यार, तुम्हाला काय सांग, एवढं बघायचो ना, लई मजा यायची लई. आणि ते दूरदर्शन आणि आणि त्या टायमाला चित्र आहार म्हणून एक सिरियल लागायची, चित्र आहार म्हणून. त्याच्यामध्ये ना मोजून 5-6 गाणी लावायचे. आणि ते 5-6 गाणे आमच्यासाठी एवढे असे मनोरंजनसारखे होते ना. 5-6 गाणे, 5 नाही तर 6 गाणे, फक्त 5-6 गाणे. आता तर तसं काही नाही, आता तर डायरेक्ट ते मन केलं ते गाणं कधी बी लावू शकतो, बघू शकतो. पण त्या टायमाला 5-6 गाणी लावायचे, 5-6. विचार करा तुम्ही. आणि एवढं मनोरंजन वाटायचं ना, एवढं वाटायचं ना, बापरे तुम्हाला काय सांगू. हे जे मी बोललो ना, हे कोणाला वाईब मॅच होतं माहिती आहे का? ज्या लोकांना खरंच ते दूरदर्शनची आत्ता पण आवड आहे, त्या लोकांना खरं हे व्हिडिओ कळेल की काय होतं बाबा त्या टायमाला दूरदर्शन म्हणजे काय होतं. हां, आणि मग पप्पालाही आवडतं की असं रात्री ना 7च्या बातम्या लागायच्या, 7च्या बातम्या लागायच्या. तर पप्पा कुठं पण असू दे, कुठं गाडी चालत असेल, कधी बी 7च्या बातम्यासाठी घरी असायचे, बघायचे. जे की 7च्या बातम्या होत्या, 7 वाजता ठळक बातम्या म्हणून हे एक सिरियल होती. तर त्याच्यासाठी ते लागत होतं. आणि काय नाही नाही, ते पोगोर लागत होतं. जे मी विचार करतो ते गली गली सेम सेम ते पोगोर लागत होतं त्या टायमाला. हां, ते नव्हतं. आणि एकच पिक्चर लागायचा 7 दिवसातून, नाही तर संडेला एकच पिक्चर लागायचा आणि बघायचो आम्ही ते. मग जसं जसं आता ते जनरेशन चेंज झाली, जसं ते पुढे वाढत गेलं, मग त्याच्यानंतर ते कलर टी व्ही आली. त्याच्यामुळे ते ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीचा ते जमानाच निघून गेला. मग त्याच्यानंतर ते कोणी विचार केला नाही त्या गोष्टीचा. मग नंतर मग जसं पण एवढं सांगतो मित्रांनो की दूरदर्शन जे चॅनल होतं ना, ते कधीच बंद पडणार नाही. तुम्हाला सांगतो, कधीच बंद पडणार नाही. आत्ताचे मी सांगतो, आत्ता तरी माझा बाप्पा ते 7च्या बातम्या बघतेच, आत्ता पण बघते. पण आता ते जे काही दुसरे चॅनल सॉरी, तर न्यूज चॅनल ते सॉरी तर न्यूज चॅनल ते वगैरे आलेले आहेत. त्याच्यामुळे ते ना त्या बातम्या ते एक तर असं हे गेल्यासारखे आहेत. पण ती जे बातम्या असायच्या ना, ते बातम्याच होत्या. कारण ते आपल्या रियालिटीवर असायचे, आपल्या महाराष्ट्रामधले असायचे सगळे. आता ते काय ते म्हणजे ते सांगतो, पण ते बंद करून टाकल्या मित्रांनो, इथं सांगतो. म्हणजे आता पण चालू आहेत, पण बघत नाही सहसा कोणी. कारण ते दुसरे आज नाव तर घेणार नाही मी, सगळे जे न्यूज चॅनल आहे त्याचे ते आलेत. त्याच्यामुळं ते 7च्या बातम्या वगैरे ते दूरदर्शन कोणी आजकाल बघत नाही. मग त्याच्यामुळे चेंज होऊन ते कलर टी व्ही येणं, मग त्याच्यामुळे ते ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीचा जमानाच गेला. दूरदर्शन तर कोणी बघतच नाही. पण जे दूरदर्शन जे चॅनल होतं, जे दूरदर्शन चॅनल होतं मित्रांनो, त्याची वेगळीच आवड होती. आमच्या टायमाला ती एक वेगळीच असं एक असं काय म्हणतात, एक असं म्हणजे एक ती वेगळीच दुनिया होती. काय सांगू तुम्हाला, वेगळीच दुनिया होती ती. त्या टायमाला दूरदर्शन म्हणजे तुम्हाला, त्याला आम्हाला खरी किंमत कळली की ती मूवीची खरी किंमत कळाली, त्या गाण्याची खरी किंमत कळाली, आणि त्या कार्टूनची. जास्त कार्टून लागायचे नव्हते, काही मोजकेच कार्टून होते. त्याच्यामध्ये एक आता शक्तिमान तुम्हाला सांगलं मी, जास्त कार्टून तर लागत नव्हते. तर मी कार्टून वगैरे काय बघत नव्हतो जास्त. पण तरी पण आता ते टी व्ही भेटली म्हणलं म्हणून बघेल ना, काहीतरी बघते ना, त्याच्यामुळे ते बघत होतो मी. मग मूवीसाठी एक्सायटेड असायचे, 4-5 गाणे लागायचे, ते बघायचो. खूप काय ते त्या दूरदर्शनमुळं मित्रांनो, खरंच त्याच्यामुळंच तर म्हणजे आपल्या इथं हे आले, त्याच्यामुळंच. कारण दूरदर्शनची पहिली अशी जे चॅनल होतं, म्हणजे पहिली टी व्ही होती ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शन जे काही होतं ना, ते फर्स्ट टाईम होतं. पण आता सगळं डेव्हलप झालं, त्याच्यामुळे ते सगळं मिटून गेले. मिटलं तर नाही आणि आता पण तुम्ही खेड्यामध्ये कुठं गेला तर सगळे दूरदर्शन बघतील. दुसरे चॅनल आता कोणाला इंटरेस्ट नाही बघायचा. तर एवढंच होतं. तर आठवण येते मित्रांनो दूरदर्शन. कधी मी आता चॅनल चेंज केलं तर एकदम दूरदर्शन आलं, तर आता मला त्या टायमाला आठवण यायचं की बापरे, हे बी होतं यार. तुम्ही खरंच यार मित्र रिअलाईज करा ना जरासं. तुम्ही तुमच्या मुलांना ना ते एक सांगा की आत्ताचे यार सगळे ते हे झाले यार. खरं सांगा तुम्हाला, ते काय म्हणतात त्याला, ते कलर टी व्हीमुळं आलं ना, त्याच्यामुळे ते काही बी लोकांचे दिमाग बसायले. त्याच्यामुळं दुसरं आपण ज्या रूटवर चालू ते रूट चेंज होते कधी पण.
आणि खरंच या वातावरणामध्ये ना एकच अशी म्हणजे एक असं जाळं पसरलं ना, की त्याच्यामुळे ना माणूस आता संवाद कमी झाला आहे दोघांचा बोलण्याचा. त्याच्यामुळे ते एक वाईट अवस्था आहे. पण ते लोकांची मेंटॅलिटी आपण कधी चेंज करू शकत नाही, कधीच होऊ शकत नाही आणि होणार पण नाही असं कधी. तर अजून पण एवढं की मित्रांनो, दूरदर्शन ते होतं, त्याची वाईब होती, चांगली होती. मला ते आवडले, एकदम आवडली. मन मन आता पण मी कधी पण जरी मी मी टी व्ही बघायला लागलो ना, तर मी बघतोच. बघतो म्हणजे आता पण ते टी व्ही चॅनल लावलं तर दूरदर्शनचे चॅनल होतं ना, ते वेगळे आणि आता पण ते सेम, पण एपिसोड चेंज झालेत. त्याच्यातही डेव्हलप केली त्यांनी, पण त्याची आधीची होती ती आमच्यासाठी ती एक रत्नासारखं होते. म्हणजे एक आवड होती. त्याच्यामध्ये खूप खूप काही होतं. एक सांगतोय की माझी खरंच रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी, तुम्ही ना ते दूरदर्शन चॅनल लावा, एकदा आपल्या मुलांना दाखवा. तुम्ही बघा, कारण तुम्हाला पण कळलं आता. आता आता माझ्या टायमाला तर माहिती आहे मी कसे हे केले. तर तुम्हाला वाटतं तुम्ही बी ते बघला असाल, तुम्हाला त्याची म्हणजे जे बोलणे ते तुम्हाला समजलं असेल. तर तुम्ही एकदा काय करा, ते बघा आणि आपल्या लेकरांना जरा सांगा की बाबा, हे जे तू आता जे बघायला जे कार्टून वगैरे बघायला असते, तू आता काय जे जे तू बघायला जे काही गेम खेळायला जे त्या टायमाला आम्हाला काही नव्हते, तू हे बघ. त्याला ना आपले जे पूर्वीचे जे गोष्टी आहेत ना, ते जरा त्यांना समजून सांगा. आपलं जे जे पूर्वीचा काळ आहे ना आपला, जे पूर्वीचा काळ आहे ना, ते मित्रांनो एवढा काय म्हणतात त्याला, एवढा असा 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 खूप खूप काही माहितीचा भरलेला आहे ना. त्या माणसा खूप काही शिकू शकते त्याच्यात, खूप जास्त शिकू शकते. तर त्याच्यामुळे ना तुम्ही काय करा, जेवढं होईल तेवढं आपल्या लेकरांना जे आधीच्या ज्या गोष्टी आहेत ना, जे की आपल्या राजे महाराजे आहेत, खूप काही असे मोठे मोठे संत होऊन गेलेत, खूप काही असे राजे लोक होऊन गेलेत, खूप काही इतिहास आहे आपल्या राजाचा इतिहास, जे असा इतिहास आहे ती की सगळ्याला प्रेरणादायक आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यामधून शिकायला भेटते. तर तुम्ही एक 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 माझं रिक्वेस्ट आहे तुमच्या सगळ्यांना, प्लीज तुम्ही ना आपल्या मुलांना ना एवढं जरा मागच्या इतिहासात पुढचं जरा सांगा, की त्याला त्याला अशा त्याला भटकू देऊ नका. कारण ते आता मेन म्हणजे सांगायचं काय आहे, कारण आताच्या मुलांना डिप्रेशनमध्ये चालले, एन्झायटीमध्ये चालले, डिप्रेशनमध्ये चालले, टेन्शनमध्ये असालेत. मागच्या घरी काय टेन्शन होतं, मस्त शेताकडे जात होते, मस्त गावात बियात मस्त एन्जॉय त्याचा होता. त्याच्यामुळे त्याला टेन्शन, आताची मुलं टेन्शनमध्ये चाललेत. तर माझा रिक्वेस्ट आहे तुमच्या आई पप्पांना, वडिलांना, सगळ्यांना, की आपल्या मुलांना जे काही जे पुस्तक वाचायला सांगा, मागचे जे पूर्वीच्या गोष्टी आहेत ते समजून सांगायला सांगा. म्हणजे आपल्या राजाचा इतिहास खूप काही आहेत, खूप काही बी तुम्ही आपल्या फक्त एवढं आपल्या राजाचा इतिहास सांगा. आपल्या राजा इतिहासात खूप काही सांगता येते, कारण ते प्रेरणादायक आहे. ते आपल्यासाठी एक असं पाठीवर हात असा असतो ना, तर त्यासारखं त्या पद्धतीने एक आहे. त्याच्यामुळं तुम्ही सांगा. तर एवढी रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही करसाल असं, कारण मला वाटते, कारण माझ्या एका व्हिडिओनंतर तुम्ही काही बदलणार नाही. त्याच्यामुळे एक जरी माणूस बदलला तरी मी खुश होईल. तर तुम्ही ते बघा आणि आपल्या लेकरांना जे काही ते बाजूच्या दुसऱ्या पिढीला पण थोडा सपोर्ट करा, की तुम्ही असं करा, तुम्ही इतिहास बघा. त्याच्यामुळे जरी एक जरी माणूस बदलला तर तुम्ही सक्सेस होऊ शकतो. तुम्ही एका माणसाला जरी बदललं ना, एका माणसाला तर तुम्ही सगळं जिंकला, समजून घ्या. त्याच्यामुळं आता माझ्या व्हिडिओनं तर कोणी काय होणार नाही. त्याच्यामुळं मला मला असं वाटते की माझा व्हिडिओ बघावं. तर तुम्ही ते बघा आणि जरासं तरी माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जरासं तरी थोडं जरी तुमच्यामध्ये जर बदल आला तर मी खुश होऊ शकतो, की ठीक आहे माझ्यामुळं कोणतरी काय झालं आहे. तर त्याच्यामुळं बघा. तर दूरदर्शनविषयी सांगायचं होतं, पण आपण कुठं आलो, पण तरी पण सांगायचा मुद्दा होता, कारण मला आज नव्हतं तुम्हाला सांगायचं होतं. तर तर तुम्ही ते एकदा बघा, दूरदर्शन चॅनल बघा. मला असं वाटतं तुम्ही बघावं. तर तुम्ही ते सांगा. मी प्रमोशन करत नाही कोणा गोष्टीचं, पण एक सांगायला तुम्हाला मी, की म्हणजे बघा तुम्ही, त्याच्यामध्ये खूप मेमोरीज आहेत आपल्या. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. मग तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल. तर जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा, खूप खूप जास्त शेअर करा, कारण तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे, त्याला समजलं पाहिजे काय महत्त्व होतं ते. तर ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. आणि काळजी घ्या स्वतःची, आई बापाची काळजी घ्या. ठीक आहे, बाय.